अरे मग मी पण जरा नटली पाहिजे ना. सगळ्यांनी साड्या घातल्या आहेत. आम्ही आता बर्थडे साठी साडी घातलेली आहे सगळ्यांनी. हो ना, माझ्याकडे कुठे साडी आहे? माझ्याकडे साडीच नाहीये. अगं माझ्या साडी येणार की ग बरोबर हिचा म्हणजे सगळ्यांनी साडी नेसली म्हणजे मी पण साडीत नेसायला पाहिजे. नेसलं पाहिजे आता बर्थडे केला. एक साडी आणि हे देऊन सोडा. लाईफ मध्ये पहिल्यांदा बर्थडे आई. बर्थडे काय माहिती आम्हाला, काहीच नाही माहिती. तूच म्हणलं की मग मी ना बर्थडे. अगं बर्थडे करायचा फुल प्लॅनिंग होता, पण ते गणपतीच्या मग ते असं झालं, त्याच्यामुळे ते मुसळधार पावसामुळे तो पण कॅन्सल झाला प्लॅन की बर्थडे करूया राहूनच गेलो तो. चांगला आहे तो. काय आयडिया केली हा, मस्त गाऊनच्या वरती परकर घातलाय, ब्लाऊज घातलाय. होय 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 होय, नाही जमत. नाही पहिल्यांदाच आयुष्यात बर्थडे होतोय आईचा. राहू दे, तुझ्या तोंडाने आलं बर्थडे आम्ही करूयाच म्हणून सगळं बोलून घेतलो आहे. होय ना, प्लॅन हे सगळं पावसामुळे सगळा गोंधळ झाला, नाही तर मोठा प्लॅन होता. अरे ते एक मिनिट ये बेटा, आराध्य. हो मामी. अरे चुकले रे. थांब व्हिडिओ हिरो आता सगळीकडे. हे सर्वजणी आल्या ना. शीला चंद्रकांत यल्लापूरकर. आमच्या आईचा बर्थडे कधी आहे आम्हाला कधीच कळला नाही, पण आईचा जन्म कर्नाटकमध्ये दांडेली असलेल्या बामणगी या गावामध्ये झाला. आणि खरंच आम्हाला माहित नाही की तिचा बर्थडे कोणत्या तारखेला आहे, पण गावामध्ये आल्यानंतर मी असा प्लॅन, तिचा बर्थडे कोणत्या तरी याला ठेवायचा, परंतु काही अडचणी आल्यामुळे तो बर्थडे पॉन्ड होत गेला आणि अतिशय पाऊस आल्यामुळे आमचं कुटुंब एकत्र येऊ शकलं नाही. पण पुढच्या खालीमध्ये परशुरामाकडे माझ्या घरी हा बर्थडे त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलंय आणि आम्हाला इथे बर्थडे त्यांनी सेलिब्रेट करायचं ठरवलंय. ते कळल्यानंतर आम्ही सर्वांना बोलवलं, पण काही जण अडचणीत असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आणि आता सर्वजण आमचं कुटुंब म्हणजे सर्व लहान मामा, मोठे मामा, सगळ्यात पहिला मोठे मामा उमप्पा मामा, विठोबा मामा आणि सदानंद मामा, आणि तिन्ही मामा आणि मावशी या सर्वांकडून आईला मनापासून शुभेच्छा आणि सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने आम्ही तिचा वाढदिवस आता सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा तिच्या सोबत असू द्या. चला हॅपी करूया ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मायन, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू नानी, हॅपी बर्थडे टू यू. कसे घे आने
चला आता एकेकाने या आई तू बघा एवढे बघा. ये ना सगळ्यांनी या. आता मी मध्ये बघा इकडे बघा इकडे बघा. कट करायला पाहिजे आता व्हिडिओ मध्ये. तिथे गाणं टाकायचं तिथे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुशीला, हैप्पी बर्थडे टू यू. गालिया. आकाश सगळ्यांनी घे. ओके जरा मोबाईलकडे बी ध्यान राहून देत. आई या ना सगळ्यांनी या सगळ्यांनी या. आयुष हा आई इकडे बघ इकडे बघ. आई इकडे बघ इकडे बघ. आई तिकडे बघ. जर्राच मध्ये मध्ये येऊ नका. बघ घे बघा घे बघा घे 2 मिनिटं बघा घे. ओके ये ना ये ना. बाय बघ गंगा बघ मम्मी. आई तिकडे बघ. ओके ना वैनिक सांग वैनिक इकडे बघ तिकडे बघ करू व्हिडिओ मध्ये हेच आहे भाषण. गौरी ये झालं. आता या ना सगळ्यांनी. आई मला बरं कॅमेरा जरा झूमच करायला पाहिजे. हॅपी ओके इकडे बघा इकडे बघा. हिरोईन वेट वेट हा ओके. आई आई इकडे बघ मनापासून इकडे बघा इकडे बघा आईला. सर्व पाटील आणि गावडे कुटुंबांचं सर्वांचं मनापासून आभार मानते मी. कारण त्यांनी माझ्या आईचा वाढदिवस इतक्या थाटाने सेलिब्रेट केलेला आहे. आणि मला खूप भरून येतं की माझं हे कुटुंब खूप चांगलं आहे. म्हणजे आम्ही दांडेलीला आलो ना, मुंबईमध्ये आमचं कोणच नाही आहे. मुंबईमध्ये आमचं रक्ताचं नातं कोणाशीच नाही आहे. आमचे जे काही रक्ताचं नातं आहे ते ह्या दांडेलीमध्येच आहे, बाभणगीमध्येच आहे, बैलपारामध्येच आहे. आणि म्हणून मी सर्वांना मनापासून म्हणजे माझे मोठे मामा, उमप्पा मामा, विठोबा मामा, सदानंद मामा आणि मावशी त्यांच्या सर्वांच्या कुटुंबांना मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते की आम्हाला इकडे आल्यानंतर भरभरून प्रेम दिलं जातं. आणि ते प्रेम आम्हाला मुंबईमध्ये काय जगाच्या कुठच्याच पाठीवर आम्हाला मिळत नाही. आम्ही वर्षातून 2 वर्षातून एकदा येतो आणि ही गोड पुंजी आम्ही जमा करून मुंबईला घेऊन जातो. आणि त्या आठवणीवरतीच आमचे दिवस जातात. असाच आशीर्वाद आणि असंच प्रेम तुम्हा सर्वांचं आमच्यासोबत असू द्या. आणि मी मनापासून आजी आजोबांना, तिन्ही मामांना, मावशींना आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून नमस्कार करते. जा बाई. लाव मा जा ना रे. आयुष जा बेटा. सगळ्यांनी या सगळ्यांनी. ओके बघा इकडे बघा. ओके मामा एवढे बघ. थांबा आजी कशी दाबा आजी कशी दाबा बाजी इकडे बघ. ओके एवढे बघ 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 बघ. ओके पप्पा साईड करा. आणि तो का मोठ्याला होतो इकडे बघ. बाय राजू फोन आलाय फोन आलाय. ओके स्माइल.
आजी कसं आजी कशात आहे बघ बाय वाटे बघ ओके बेटा तसं थांब